चंद्रपुरात काँग्रेसचा हा तिरंगा फडकलेला आहे। त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एकूणच उत्साहाचं जे वातावरण आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील राड्याची, ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यात देखील राडा झालेला आहे। ठाण्याचं जर आपण चित्र पाहिलं तर तिकडे शिंदेंची शिवसेनेची विजयाची वाटचाल सुरू आहे, मात्र दुसरीकडे ठाण्यात मात्र हा राडा झालेला आहे। याच राड्याची ही दृश्य आपण पाहतोय। काही ठिकाणी खरं तर जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी राडे झालेले आहेत, हाणामाऱ्या झालेल्या आहेत, पोलिसांना त्यामुळे हस्तक्षेप करावा लागलेला आहे। ही थेट दृश्य पाहतोय ठाण्यातली, ठाण्याच्या राड्याची ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्यात मात्र मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राडा झालेला आहे। कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर हिरानंदानी इस्टेटमध्ये बूथच्या बाहेर पोलिसांनी मात्र लाठीचार्ज केलेला आहे। दोन पक्षातील कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला। हिरानंदानी इस्टेटमध्ये मतदान केंद्रावर, खरं तर मतदान केंद्राच्या बाहेर हा लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधून एक बातमी समोर येते। प्रभाग 22 मध्ये उद्धव ठाकरेंचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचे योगेश गाडेकर, केशव यांचा खरं तर विजय झालेला आहे। दरम्यान ही दृश्य आपण ठाण्यातील पाहतोय। ठाण्यात दोन गटातील हे कार्यकर्ते आहेत, ते आमने सामने आले, त्यामुळे मोठं तणावाचं असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं। पोलिसांनी मात्र हस्तक्षेप करत, सौम्य लाठीचार्ज करत या जमावाला या ठिकाणी पांगवलेला आहे। ही दृश्य आपण ठाण्यातील पाहतोय। ठाण्यात खरं तर एकनाथ शिंदे, ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु याच ठाण्यात मात्र हा राडा झालेला आहे। दोन गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि म्हणून त्यांच्यात हा तणाव निर्माण झाला। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ज्यांनी मला निवडून दिलं त्यांचे आभार, MIMच्या सादिया अमजद खान यांची ही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। मतदारांचे त्यांनी या ठिकाणी आभार मानलेले आहेत। MIMनी या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे। तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आपण पाहतोय। भाजप 72 तर शिवसेनेचे उमेदवार 26 जागांवर विजय झालेले आहेत। ठाकरे सेना 15, राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांचा विजय झालाय। काँग्रेसचे 3 उमेदवार, मनसेचा 1 तर अपक्ष असा 1 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। नाशिक मधील हा निकाल आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।